तर हॅलो भावांनो, कसे आहेत सगळे? बरेच असतील, मी पण बराच आहे भावांनो. तर काय आप्पाचा अचानक फोन आलेला की बया विट्यातून आपल्याला गाडी भरायला लागते पुण्याची, म्हणून भावांनो अर्जंटमध्ये कडमधून आलो, डायरेक्ट विट्यात आलो भावांनो. आलो विट्यात की लावली लगेच गाडी भरायला आपल्याला या प्लॉटवर काय मस्तपैकी शेतकऱ्यानं सगळं तयार बियार करून ठेवलेलं, कॅरेट बेट सगळी रेडीच होती. मग काय घेतली गाडी भरून निघलो रस्त्याला, हायवेला लागलो, साताऱ्याच्या पुढे लागलो तर ह्यो आपला बघा जोडीदार गाठ पाडला, चाललेला मुंबईलाच शिमला मिरची घेऊन. तर भावांनो जरा गाड्या जरा हळू मारत जावा, कारण की काय भावांनो हे धंदा रोज करता येईल, पण गाडीला किंवा आपल्याला काही झालं कमी जास्त तर परत काही येणार नाही. त्यासाठी जरा गाड्या हळू चालवत जावा. मग काय आलो पुढे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर बराच वेळ काय झालेलं काय माहिती, पण भरपूर ट्रॉफिक लागलेलं. कसं बसं आपलं पास केलं, कारण की आपल्याला पुढे खेड शिवापूरला पण थांबायचं होतं, कारण की आपली सगळी जोडीदार जी पुण्याला मुंबईला जाणारी सगळी वाटत भेटलेली ती थांबलेली. मग काय त्यांच्यावर चहा पाणी पण आपल्याला करायचं होतं, थांबलो त्यांच्याबरोबर चहा पाणी केला. आणि ही सगळी बघा आपली जोडीदार आहे, कोण मसवडचा आहे, कोण विट्याचा आहे, कोण कोल्हापूरचा आहे, सगळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वडणं आपल्याला रस्त्यात हात केलेला. तर सगळ्यांना आपण सांगितलेलं की आपण खेड शिवापूरला आपण थांबूया, सगळ्यांनी चहा पाणी करूया. हे बघा लांबून थांबून किरण पाडतोय भाऊ, काय विषय नाही भावांनो, असंच प्रेम राहू द्या. आणि काय मार्केटला परत गाडी बिडी घेतली खाली करून, आणि रिटर्नचा आपल्याला माल पण होता, रिटर्नचा माल भरून निघलो तोपर्यंत ह्यो भाऊ गावला, ह्याच्याबरोबर पण चहा पाणी केला. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद.